नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या आहेत पिठलं आणि भाकरी। पण भाकरी आपण साध्या तांदळाच्या पिठाच्या बनवणार नाही आहोत, तर उकड काढून त्या उकडीच्या भाकऱ्या बनवणार आहोत। चला चालू करूया या दोन्ही रेसिपीज बनवायला। ही उकड काढण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका नॉनस्टिक भांड्यामध्ये पाणी गरम करून घेऊया। जर 1 वाटी तांदळाचं पीठ असेल तर त्याला 1 वाटी पाणी घ्यायचं। आणि पाणी गरम होत असताना ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ। झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊन देऊया। पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया आणि पीठ घातलं की त्याला लगेच मिक्स करून घ्यायचंय। हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की गॅस बारीक करायचा आणि ह्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं वाफ येऊन द्यायची। 2 ते 3 मिनिटांनंतर ह्या तांदळाच्या पिठाला छान वाफ आली आहे। आता आपण काय करणार आहोत तर ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडणार आहोत आणि ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढणार आहोत। आता आपण एकदा पाणी शिंपडून घेतलेलं आहे, अजून आपल्याला दोनदा ह्याच्यावर पाणी शिंपडायचंय आणि असंच झाकून शिजवायचंय, म्हणजे आपली छान उकड तयार होईल। आपली आता उकड तयार झालेली आहे आणि ही जी उकड आहे ती आता ह्या परातीमध्ये आपण काढून घेऊया। आणि ही जी उकड आहे ती गरम गरम असताना चांगली आता आपण मळून घेणार आहोत। आधी सुरुवातीला अशी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर हाताला थोडंसं पाणी लावून त्याला नीट मळून घ्यायचं। आता आपली ही भाकऱ्यांची जी उकड आहे ती तयार झालेली आहे। ह्याला आपण झाकून ठेवूया आणि साधारणपणे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। जोपर्यंत आपण उकड बाजूला ठेवतोय तोपर्यंत आपलं पिठलं बनवून घेऊया। पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये गरम करून घेऊया तेल। आणि जोपर्यंत आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत चण्याच्या डाळीचं किंवा चण्याच्या पिठाचं मिश्रण बनवून घेऊया। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये हे चण्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन घेऊया। त्याच्यामध्ये घालूया मीठ, लाल तिखट आणि हा मिश्रणात आता आपण साधारणपणे 5 कप पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करायचंय, नाहीतर या मिश्रणामध्ये गुठळ्या राहतील। आता हे बेसनाचं आपलं मिश्रण तयार आहे, ह्याला बाजूला ठेवूया आणि या तेलामध्ये आपण घालूया आता मोहरी। मोहरी चांगली तडतडायला लागली की ह्याच्यामध्ये आपण घालूया हिंग, कढीपत्ता, मिरची आणि लसूण। याला व्यवस्थित परतून घ्यायचंय। लसूण छान परतली गेली की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन परतला गेला की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर हळद। याला छान परतून घेऊया आणि हळद छान परतली गेली की हे जे बेसनचं मिक्सचर आपण बनवलंय ते ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करूया आणि हे सगळं एकजीव झालं की गॅस बारीक करून ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊया। आपली ही जी उकड आहे त्याच्यात आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि खाली थोडंसं तांदळाचं पीठ टाकून ह्याला पातळ असं लाटून घेऊया। ह्या ज्या पातळ लाटलेल्या भाकऱ्या आहेत त्या आपण तव्यावर टाकूया आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घेऊया।
दोन्ही बाजूंनी शिजल्या की त्याला डायरेक्ट गॅसवर टाकून थोडंसं शिजवायचं आणि प्लेटवर काढून घ्यायचं. पिठलं आणि भाकरी दोन्ही तयार आहे. आता आपण ह्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. आणि वरतून घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. उकडीच्या भाकरी आणि पिठला दोन्ही रेसिपीज तयार आहेत. रेसिपी जर आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.